अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, येत्या 4 डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त आपण अनेक सेवा करत असतो. सगळ्यात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण होय. तर आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर त्यांनी कोणती सेवा करायची आहे? अगदी सोपी आणि एकदम कोणीही करू शकेल अशी सेवा आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी कोणतेही नियम नाहीत, अटी नाहीत. अगदी गुरुचरित्राचाच एक भाग म्हणून आपण ही सेवा बघणार आहोत. आता ज्याला कोणाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल त्यांनी ही सेवा करू शकतात. तर आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात, संकटे असतात. त्या सगळ्या संकटांमध्ये सगळ्यात मोठे संकट म्हणजे सगळ्यात मोठी अडचण असेल ती म्हणजे पैशाची असते. आता तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांनाच काही ना काही पैशाचे प्रॉब्लेम असतात. पैसा येतो, टिकत नाही किंवा आर्थिक प्रगती थांबलेली असते. आपण कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो. ठीक आहे, प्रामाणिक कष्ट करत असतो, पण त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. आलेला पैसा घरात टिकला पाहिजे. कधी-कधी असं होतं, की माता लक्ष्मी खूप चंचल असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं, की कष्ट करून घरात पैसा येतो, पण तो आलेला पैसा टिकत नाही. म्हणजे कुठेतरी वायफळ खर्च होतो आणि कुठेतरी आकस्मिक एखादा मोठा आजार किंवा मोठे संकट येते आणि तो पैसा निघून जातो. त्याच्यामुळे आपली प्रगती थांबते. आलेला पैसा असा दर महिन्याला निघून जात असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, आलेला पैसा टिकून राहावा, आयुष्यामध्ये आपल्याला राजयोग यावा यासाठी अतिशय सुंदर सेवा आपण आज बघणार आहोत. गुरुचरित्रातील एक अध्याय आहे, ज्या अध्यायाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तो अध्याय जर तुम्ही रोज पठण केला तर 100% तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. इतके बदल, चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. इतका प्रभावी हा अध्याय आहे. जो अध्याय म्हणजे ज्याच्या घरात या अध्यायाचे पठण होते त्याच्या घरात कायम लक्ष्मी स्थिर राहते, पैसा टिकून राहतो, आलेल्या पैशात वाढ होते, प्रगती होते, कुठेही पैशाची कमी पडत नाही, कर्जाचा डोंगर तर अजिबात होत नाही. थोडक्यात काय, राजयोग आल्याशिवाय राहत नाही. इतका प्रभावी हा अध्याय आहे. तर तो अध्याय कसा वाचावा, कधी वाचावा याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. फक्त गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण काही अडचणींमुळे आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. आपल्याला कामं असतात, वेळेअभावी कोणतीही अडचणीमुळे आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. 100% तुम्हाला अनुभव आल्यापासून राहणार नाही. तर आता सगळ्यात पहिले कधीपासून, कोणत्याही दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता. जर गुरुवारी तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल तर गुरुवारपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. नाहीतर तुम्हाला गुरुवारपासूनच चालू करायची असेल तर गुरुवारपासूनही करू शकता. आजपासून चालू करायचे आहे तर आजपासून देखील करू शकता. काहीही हरकत नाही. संकल्पयुक्त करू शकता किंवा विना संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा नक्की करावी अशी माझी इच्छा आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये खरंच पैशाचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ही सेवा अवश्य करा. तर काय करायचं बघा. हा जो अध्याय आहे त्या अध्यायाची थोडक्यात कथा मी तुम्हाला आधी सांगते. म्हणजेच या अध्यायामध्ये आता गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहे. काही गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक अध्यायाचा आता आपल्याला महत्त्व माहीत आहे. त्यापैकी 14वा आणि 18वा अध्याय तर गुरुचरित्राचे शिरोमणी मानले जातात. तर म्हणजे 14वा अध्याय आणि 18वा अध्याय जो आहे, या अध्यायामध्ये असं वर्णन आहे, की हा अध्याय जो कोणी पठण करेल त्या वर्णनाप्रमाणे म्हणजेच त्या अध्यायात जसं घडेल, तशाप्रमाणे त्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल होतील आणि राजयोग येतील अशी धारणा आहे. त्यामुळे आता हे असं होतंच की नाही, लगेच वाचले आणि लगेच तुम्हाला धनवृद्धी झाली, पैशाचा पाऊस पडलाय असं होत नाही. आपल्या सेवेत पण सातत्य पाहिजे, सेवेवरती विश्वास पाहिजे. तर आता हा अध्याय कोणता आहे? तर तो अध्याय आहे गुरुचरित्रातील 9वा अध्याय. आता सगळ्यात पहिले गुरुचरित्रातील हा 9वा अध्याय रोज पठण केल्याने गुरुचरित्राप्रमाणेच त्याला नियम पाळावे लागतील का? मोठे गुरुचरित्र आपलं असतं तर ते रोज घेऊन बसावे लागणार तर नाही ना. ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे.
त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 9व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे की एक धोबी असतो. म्हणजेच या अध्यायामध्ये सांगितलेले आहे की तुम्हाला मी ते थोडक्यात सांगणार आहे. तर एक धोबी असतो आणि धोबीचं काम असतं कपडे धुणे. तो रोज काही जमा झालेले कपडे आहेत ते कपड्यांची गाठोडे बांधतो आणि नदीवर धुण्याचं काम करत असतो. तो ज्यावेळी कपडे धुवायला नदीवर जायचा, नेहमी त्याचं काम करत असायचा. रोज कपडे घेऊन जायचा, नदीवरती धुत राहायचा. त्यावेळी कपडे धुत असताना तिथे दत्त महाराज स्नान करण्यासाठी येत असत. आणि त्यावेळी असं रोज घडत असतं. रोज धोबी त्या नदीवरती जातो, कपडे धुत असतो. रोज त्याच वेळी दत्त महाराज तिथे स्नान करण्यासाठी येत असतात. आता ज्यावेळी दत्त महाराज त्याला दिसतात, तर दत्त महाराज म्हणजे थोर पुरुष, सत्पुरुष किंवा एक संत पुरुष हे त्याला माहीत होतं. त्यामुळेच म्हणजेच त्याला माहीत असतं, की हे कोणीतरी योगी पुरुष आहेत आणि सत्पुरुष आहेत. तर ज्या क्षणी त्या धोब्याला दत्त महाराज दिसायचे, त्या क्षणी तो धोबी दत्त महाराजांना नमस्कार करायचा आणि कोणतीही इच्छा, अपेक्षा मनात एखादी भावना ठेवून वगैरे माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी कधीही नमस्कार तो करत नव्हता. फक्त दत्त महाराज दिसले, की तो नमस्कार करत असायचा. ज्या क्षणी दिसतील त्या क्षणी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवून तो महाराजांना नमस्कार करत असे. रोज न चुकता तो दत्त महाराज तिथे यायचे, स्नान करायचे. रोज धोबी त्यांना नमस्कार करायचा. असे महिने, वर्ष चालत गेले. एक दिवस असा आला, की धोबी कपडे धुत होता आणि त्या नदीतून एक होडी जात होती. त्या नावेमध्ये एक राजा आणि राणी बसले होते. तर राजा आणि राणी म्हणजेच अर्थातच त्यांचा थाटमाट, उंची पोशाख हे सगळं त्यांच्या अंगावरती असणार, कारण ते राजा राणी होते. आणि ती होडी होती, ती पण फुलांनी सजवलेली होती. बाजूलाही ती सजवलेली होती. ती राजा राणीची नाव होती. राजा राणीच्या अंगावरती उंच वस्त्रे होते, दागदागिने होते, म्हणजे सुख सगळी त्यांच्यापाशी होती. एकंदरीत ते दृश्य होतं. ज्या क्षणी त्या धोबीला ते दृश्य दिसलं, त्या क्षणी दत्त महाराज पण तिथे आले होते. त्यावेळी तो मनातल्या मनात असा विचार करत होता, की बापरे! यांचं आयुष्य किती छान आहे. यांना काही आयुष्यात अडचणी नाही. कुठल्या पैशाचा प्रॉब्लेम नाही. आयुष्यातल्या कुठल्या संकटांना सामोरे जावं लागत नाही. जर आयुष्य असं मला जगायला मिळालं तर किती छान होईल, असं त्या धोब्याच्या मनात फक्त विचार आला. ठीक आहे, मनातल्या मनात विचार करत होता, की या राजाचं आयुष्य जर मला जगायला मिळालं तर किती छान होईल. त्यावेळी दत्त महाराज तिथे आले आणि ती होडी पुढे गेली. त्यानंतर त्यांनी त्या धोब्याला सांगितले, तुझ्या मनात तू जो विचार करत आहे ते तुला जगायला भेटले तर दत्त महाराजांनी त्याला विचारलं, तुला या राजासारखं आयुष्य म्हणजे तुझ्या मनात जे चाललं आहे ते तुला उपभोगायचं आहे का? तर असा प्रश्न महाराजांनी धोब्याला विचारला. धोब्याला काही कळलेच नाही. तर धोबी म्हणाला, मला कळलं नाही. अरे, तुझ्या मनात चाललंय की या राजासारखं आयुष्य तुला जगायचं आहे. राजाकडे जे सुख आहे, ऐश्वर्य आहे, धनसंपत्ती आहे ते तुला हवंय, असं दत्त महाराजांनी त्याला विचारलं. त्या धोब्याच्या डोक्यात प्रकाश पडला, की महाराजांना माझ्या मनातलं सगळं कळलं आहे. हे कोणी साधेसुधे पुरुष नाहीत. हे सत्पुरुष आहेत. तेव्हा महाराज म्हणाले, की हे तुला जे सगळं पाहिजे असेल तर तू माझ्याकडे मागू शकतो. मी तुला ते नक्की देईन. असं महाराजांनी त्या धोब्याला सांगितलं. कारण तो आजपर्यंत जेवढ्या वेळेस मला नमस्कार केला आहे, तो नमस्कार रोज माझ्यापर्यंत पोहोचत होता. कारण तो निस्वार्थी होता आणि तुझी सेवा माझ्याकडे जमा आहे आणि त्या जमेचीच म्हणजे सेवेची पोचपावती मी तुला देणार आहे. आणि तुला जे हवंय ते तू मागू शकतो, असं महाराज त्या धोब्याला म्हणाले. आता धोबी म्हणाला, माझं आयुष्य केवढं राहिलं आहे. निम्म गेलं, निम्म राहिलं. पण महाराज, मला जर आयुष्य पाहिजे असेल तर मला पुढच्या जन्मात हवं आहे. म्हणजे पुढच्या जन्मी मला राजाचं आयुष्य जगायचं आहे, अशी माझी इच्छा आहे. त्यांनी महाराजांकडे व्यक्त केली आणि महाराजांनी सुद्धा त्याला वर दिला, की पुढच्या जन्मी तू राजा म्हणून जन्माला येशील. राजाचे जे काही सुख, ऐश्वर्य, धनसंपत्ती आहे ते तुला मिळेल. पण त्या धोब्याने एक चांगली गोष्ट केली, की महाराजांना त्याने अनेक गोष्टी मागितल्या, की महाराज, पुढच्या जन्मी मी राजा झालो तरी मला तुमच्या सेवेत राहायचं आहे. तुमचा आशीर्वाद मला पाठीशी हवा आहे. असं नाही की माझ्या मनात कोणत्याही वाईट किंवा मोठी संपत्ती मिळाली, श्रीमंती मिळाली म्हणून मला गर्व, असं काहीही मला नको आहे.
फक्त तुमच्या सेवेत राहायचं आहे. लोकांचं चांगलं करण्याची इच्छा माझ्या मनात असावी. लोकांचं चांगलं करण्याची भावना माझ्या मनात असावी. असं मला तुम्ही आशीर्वाद द्या. असं त्या दोघांनी दत्त महाराजांकडे मागितलं. तर महाराजांना त्यांचं बोलणं ऐकून महाराज त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला तो आशीर्वाद दिला. तर अशा प्रकारे या अध्यायामध्ये ही कथा आहे. म्हणूनच 9व्या अध्यायाचे इतके महत्त्व आहे. म्हणून 9वा अध्याय जो कोणी रोज पठण करेल त्याला त्याच्या आयुष्यात नक्कीच राजयोग येतो. त्याला राजाचं आयुष्य जगण्याची म्हणजेच आता साक्षात राजा आपण होऊ शकत नाही. हल्ली असं नाहीये. पण जे काही आयुष्यात सुख, समाधान, संपत्ती, ऐश्वर्य जे काही उपभोगता येईल, संधी आपल्याला मिळते. ती संधी आपल्याला या अध्यायाचं पठण केल्याने मिळत असते. अर्थातच आपल्याला कष्ट तर करायचं आहे. तो धोबीही कष्ट करत होता. असं नाही की त्याने वर मागितला माझं सगळं आयुष्य सुखी जाईल. नाहीतर धोबी कष्ट करतच होता. त्याचप्रमाणे आपल्याला देखील कष्ट करायचं आहे. पण सोबतच ही सेवा करायची आहे आणि आपल्याला कष्टाचं चीज ज्यावेळी होतं, त्यावेळी आपल्याला म्हणजेच आपल्या नशिबाची, सेवेचं, कष्टाचं चीज होतं. त्यावेळेस आपल्या या सगळं सेवांनी पूर्ण होतं. लक्षात घ्या, हा जो अध्याय आहे, तर तो रोज नक्की पठण करा. आता कसा करायचा संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता. थोडंसं पाणी घ्यायचं, हे तुम्ही कधीही करू शकता. असं नाही की गुरुवारीच केलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही दिवशी ही सेवा चालू करू शकता. हातात थोडं पाणी घ्यायचं आहे. फुलं, अक्षता अर्थातच घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल, तर पहिल्या दिवशी अभिषेक करून तुम्ही पूजा करू शकता. अभिषेक संकल्प करायचा आहे. संकल्प केलेलं पाणी झाडाला घालायचं. महाराजांना सांगायचं की तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती पण ही सेवा करू शकता. महाराजांना हे सांगायचं की माझी परिस्थिती सुधारण्यासाठी, माझ्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, धनप्राप्ती होण्यासाठी कष्ट करायला मी तयार आहे. पण त्या कष्टाची चीज होण्यासाठी मला ही सेवा करायची आहे. ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार होऊ दे आणि जे काही मला हवंय ते नक्की मिळू दे. असं तुम्ही महाराजांना सांगायचं आहे आणि संकल्पामध्ये तुम्ही येत्या दत्त जयंतीपर्यंत ही रोज सेवा करेल असं बोलायचं आहे. अखंड म्हणायचं नाही. अखंड जर बोललं तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही कधीही सेवा करायचं थांबवणार नाही. यथाशक्ती असं बोलायचं. कारण एखादे दिवस जर आपण कुठे बाहेर गेलो, मासिक धर्म वगैरे असेल, त्यावेळी आपण ही सेवा करू शकत नाही. त्यामुळे अखंड बोललं तर ती सेवा आपल्याला पूर्ण करावी लागते. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यामुळे अखंड हा शब्द संकल्पामध्ये बोलू नका. संकल्प झाला असेल, सेवा चालू करायची असेल, सेवा करत असताना सगळ्यात पहिले स्वामी स्तवन एका वेळेला म्हणायचं आहे. स्वामी स्तवन झाल्यानंतर स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 9वा अध्याय वाचायचा आहे. यासोबतच आपली जी रोजची नित्य सेवा आहे, रोजचे स्वामी चरित्राचे 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्राची सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे. ही एक वेगळी सेवा करतोय. नित्य सेवेत खंड पाडायचा नाही. आता रोज ज्यांच्याकडे मोठे गुरुचरित्र आहे, तर फक्त गुरुचरित्रातील हा अध्याय आहे. मग याला सगळे नियम अटी पाळावे लागतील का? तर गुरुचरित्रातील पारायण करताना आपण जेवढे नियम पाळतो तेवढे नियम नाही पाळले तरी चालेल. पण संकल्पयुक्त सेवा करत असताना जर मांसाहार करू नका, तो वर्ज्य करावा. शक्य झाल्यास दुसऱ्या घरातलं अन्न देखील वर्ज्य करावं. त्याचप्रमाणे दुसरीकडे तुम्हाला कुठे खायची वेळ आली, तर 3 वेळा गायत्री मंत्र बोलून तुम्ही दुसऱ्याच्या घरचं अन्न ग्रहण करू शकता. परत पुन्हा ही सेवा चालू करा आणि या सेवेमध्ये मांसाहार वर्ज्य करा. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा नक्की करा. तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. जवळपास आता 8-10 दिवस राहिले आहेत दत्त जयंतीला. या दिवसाबद्दल आयुष्यात नक्कीच बदल होतील, चमत्कारिक बदल होतील. त्याच्यामुळे फक्त हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. रोज सकाळी, संध्याकाळी तुम्ही कधीही वाचू शकता. दत्त महाराजांची 12 ते 12:30 दुपारी ह्या वेळेस सेवा करायची नाही. दत्त महाराज आपल्या घरी भिक्षेला येत असतात, म्हणजेच त्यांची भिक्षेची वेळ असते. त्यामुळे ह्या वेळेस सेवा करायची नाही. इतर वेळी तुम्ही सकाळी, संध्याकाळी ही सेवा करू शकता. पण शक्यतो एकच वेळ ठेवा आणि हा अध्याय रोज पठण करा. कुणीही हा अध्याय पठण करू शकता. मुलगी असेल, मुलगा असेल, विधवा असेल, कुणीही हा अध्याय वाचू शकतात. गुरुचरित्राचे सगळे नियम पाळायला जमत नसेल, मोठे नियम वगैरे त ते पाळू नका. फक्त मांसाहार वर्ज्य करा. ज्या दिवशी आपण घरात मांसाहार करणार आहे, त्या दिवशी सेवा करू नका. हा खूप पवित्र ग्रंथ आहे. गुरुचरित्राचे पारायण करताना सुद्धा त्याला आपण रोज व्यवस्थित गुंडाळून ठेवतो. तर त्यामुळे तुम्ही गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक आपल्याला मिळतं.
कोणत्याही दुकानामध्ये धार्मिक ठिकाणी जाऊन केंद्रात जाऊन हे पुस्तक 9व्या अध्यायाचं आणू शकता. अगदी 10 ते 15 रुपयाला तुम्हाला हे छोटंसं पुस्तक मिळतं. तर तुम्ही पुस्तक घेऊन या अध्यायाचं पठण करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.